बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। ढाकामध्ये काही दिवसांपूर्वीच एक मोठं प्रकरण घडलेलं होतं आणि ढाकामधील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलं। त्यांना बांगलादेशातील हत्याकांडाचा सूत्रधार म्हणून घोषित करण्यात आलं। बांगलादेशात 2024 मध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता। त्यावेळी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडला होता। तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता। शेख हसीना यांच्यावर काय नेमके आरोप करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात। आंदोलन चिरडण्यासाठी प्लॅनिंग करणं, हेलिकॉप्टर ड्रोनद्वारे आंदोलकांवर गोळीबार करणं, विद्यार्थी आंदोलकांची हत्या करणं असे काही आरोप हसीना यांच्यावर करण्यात आलेले आहेत। याशिवाय हिंसक वक्तव्य, मानवतेविरोधात त्यांच्यावर यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।